मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आमरण उपोषण सुरू केले। रणरणत्या उन्हात मनोज जरांगे उपोषण करत आहेत। त्यांच्या भोवती मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी आहे। आर या पारची लढाई सुरू झाल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष जरांगेंकडे लागलंय। मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं आणि त्यांनी उन्हात बसू नये म्हणून स्वतः राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे उपोषण स्थळी आले आहेत। जरांगे यांनी उपोषण सोडावं म्हणून त्यांनी ड्राफ्ट करून आणलाय। या ड्राफ्ट त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना दाखवला। यातील बऱ्याच मागण्यांवर जरांगे पाटील सहमत देखील झाले आहेत। काही मागण्यांवर ते अभ्यासकांसोबत आज संध्याकाळी चर्चा करणार आहेत। अभ्यासकांनी अभिप्राय दिल्यानंतरच जरांगे पाटील पुढची भूमिका ठरवणार आहेत। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना ड्राफ्ट दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे समाधानी झाल्याचं दिसलं। त्यातील काही मुद्द्यांना त्यांनी मान्यता देखील दिली आहे, तर काही मुद्द्यांवर अभ्यासकांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलंय। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यातून अभ्यासक येतील, त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून पुढची भूमिका ठरवू असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। त्यानंतर त्यांनी मीडिया समोरच राज्यातील अभ्यासकांना आवाहन केलं। राज्यातील सर्व अभ्यासक आणि तज्ञांना आवाहन आहे, फोन लावायला वेळ नाही, मी उन्हात आहे, मीडियातून ऐका, आमच्या भावना समजून घ्या, तुम्ही तातडीने 5 वाजेपर्यंत अंतर्वालीत या, जास्तीत जास्त 6 वाजेपर्यंत या, तुम्हाला ड्राफ्ट दाखवतो, त्यात काही सूचना असतील, बदल असतील तर सांगा, मी ते विखे पाटलांना सांगतो, तातडीनं या असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। या काही मागण्यांवर सहमती दर्शवली आहे। पहिली, कुणबी प्रमाणपत्रांबाबत राज्य सरकारच्या वतीनं अधिकृत सूचना देणार आहे। प्रत्येक अधिकाऱ्यांना सूचना दिली जाणार आहे। 58 लाख नोंदी सापडल्या, कुणबी प्रमाणपत्र द्या, दिले असेल तर व्हॅलिडिटी देणार आहे। ज्या अधिकाऱ्याने प्रमाणपत्र दिलं नाही त्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश काढणार आहेत। जात पडताळणीचा आढावा प्रत्येक 15 दिवसांनी घेणार आहे। स्वतंत्र मराठा मंत्रालय 1 महिना मागितला, मुख्यमंत्र्यांनी 1 दिवसात निर्णय घ्यावा। बलिदान दिलेल्यांना 15 दिवसात पैसे देणार। कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाबाबतचा आढावा दर 8 दिवसांनी घेणार। जिल्हाधिकारी कार्यालयाला हेल्पलाईन देऊ, हे मान्य। ग्रामस्तरीय कामकाजाचा आढावा 15 दिवसात घेणार आहेत, त्याच्याही सूचना काढणार आहेत, त्याही काढतो म्हणाले। अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे पैसेही देतो म्हणाले, त्याच्याही सूचना काढणार। आणि अशा काही या मागण्या आहेत ज्यांची अभ्यासकांसोबत चर्चा होणार आहे। हैदराबाद संस्थांच्या गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने SOP तयार केली आहे। SOP योग्य आहे का हे अभ्यासकांना विचारून सांगणार आहे। सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR 1 महिन्यात काढू म्हणाले, आम्ही म्हणाले 1 दिवसात काढा, ते काढणार आहेत। त्यांना मुख्यमंत्र्यांशी आणि कायदे तज्ज्ञांशी बोलणार आहेत, ते करतो म्हणाले। सारथीच्या योजना पुन्हा सुरू करणार आहे, पत्रक काढणार आहे। विखे पाटील यांनी तुम्ही ओके म्हणून सांगा, मी पत्रक काढतो असं आश्वासन दिलं। त्यावर मला याबाबत अभ्यासकांशी बोलावे लागेल, हे योग्य आहे का विचारावं लागेल असं जरांगे पाटील म्हणालेत। याबाबत सरकारला शासन आणि प्रशासन स्तरावर सूचना काढाव्या लागतील। अशाच ताज्या अपडेट्ससाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।